नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. मित्रमैत्रिणींनो, एक बातमी सोशल मीडियावर वाचली. टी व्ही न्यूज तर काही मी बघत नाही. भारतातल्या टी व्ही चॅनल्सच्या न्यूज बघून कोणी वेळ व्यर्थ वाया घालवू नये. पण हे एक सोशल मीडियावर दिसलं आणि म्हणून हे खरं आहे की असंच एडिटेड आहे म्हणून मी सोशल मीडिया शोधला. तर ही बातमी खरी आहे आणि दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर, तो देखील गोदी मीडियाचाच आहे, पण त्यांच्यावरही बातम्या येतात. ते सरकारवर टीका न करता बातम्या देतात, परंतु बातम्या त्यांना देणं भाग असतं. नाहीतर सोशल मीडिया सगळ्या बातम्या देतो आणि हे देत नाहीत, अशी परिस्थिती होते. तर एक शेतकऱ्याने, तरुण शेतकरी आहे हा, याने सावकाराकडून कर्ज घेतलं आणि कर्ज फेडता नाही आलं, तर ते कर्ज कित्येक पटीने वाढलं आणि मग ते परत देण्यासाठी त्याला शेती, ट्रॅक्टर, सगळं त्याचं जे काय होता हाताची प्रॉपर्टी, ते सगळं गेलं. तरी ते फिटेना. म्हणून त्याने, जो कर्ज देणारा एक सावकार होता त्यातला, त्यानेच एकाने सुचवलं की तू आता किडनी विक. म्हणजे हे आपण गमतीने टी व्हीवर रील्स बघतो किंवा चित्रपटामध्ये जोक्स बघतो, किडनी बेच दो, तसं प्रत्यक्षात त्याला सांगितलं गेलं आणि मग तो एका एजंट पण त्याला ऑफर झाला. मग तो कलकत्त्याला जाऊन सगळ्या टेस्टिंग करून आला आणि कंबोडिया देशाला जाऊन, त्या बातमीमध्ये म्हटलं आहे असं. तर ही बातमी तुम्हाला पाहिजे तर मी क्लिक करून दाखवतो. तर या बातमीमध्ये त्याचे डिटेल आहेत की 1,74,00,000 कर्ज झालं. हे सावकारांकडून घेतलेलं कर्ज, कारण त्याला प्रॉपर कर्ज शेतकऱ्याला मिळत नाही. हे जरी किती जरी मोदी आणि हे खोटं बोलत असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्ज मिळायला अडचणी होतात. मला डॉक्टर असून पण मला कर्ज मिळालं नव्हतं. तर शेतकऱ्यांचं तर तुम्ही म्हणजे गोष्टच सोडा. तर इथे त्याने डिटेल दिलेले आहेत की सगळं विकलं त्याने, ट्रॅक्टर, हे ते. गायींचा व्यवसाय त्याने सुरू केला, दुधाचा. शेती लागवड केली, पण ते पिकं जळाले. त्या गायीच्या व्यवसायात त्याला फायदा झाला नाही. ह्याच्यात रामदेव बाबासारखे जे चोर लोक आहेत, जे दूध भेसळ करून विकतात आणि प्रॉडक्ट्स भेसळ करून करतात, असल्या लोकांचे व्यवसाय चालतात. हे जे प्रामाणिक शेतकरी असतात यांचं फारसं चालत नाही. ते वेस्ट होतात आणि त्यांना सपोर्टची सिस्टीम पण नाही काही. शेतकऱ्याला ना काही चांगलं व्यवसायासाठी कर्ज मिळतं. हे अडाण्याला सगळं मिळतं. अडाणी, अंबानी यांना मिळतं. त्यांना जंगलं मिळतात, त्यांना डोंगरं मिळतात, त्यांच्यासाठी कायदे बदलतात, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री सगळीकडे फिरतो जगभर त्यांचे व्यवसाय वाढवत आणि खाली फक्त बाता करतात. तर बेसिकली मला तो दिवस आठवला जेव्हा आपले सगळे जे हिंदुत्ववादी आमदार हिंदुत्व टिकवण्यासाठी गुवाहाटीला पळून गेले होते आणि त्यांचे जे बादशाह आहेत फडणवीस, हे असे मेंढरासारखे त्यांना सुरत घेऊन गेले, सुरतहून गुवाहाटी घेऊन गेले, गुवाहाटीहून मग गोवा आणि गोवामार्गे असा बंदिस्त मेंढरं इकडे अशा 5 स्टार गाड्यांमधून मेंढरं, गाई, घोडे नेले जातात पश्चिमी देशांमध्ये. तसं त्यांना तिकडे ते फिरवत होते आणि हॉटेलींवर उतरून त्यांची सगळी सोय केली जात होती. त्यांना कोणाला तरी एकाला घरी अडचण आली तर त्याच्यासाठी चार्टर्ड फ्लाईट आलं महाराष्ट्रात सरळ गुवाहाटीवरून. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला होता. त्यावेळेला सुरुवातीला 1-2 पेशंटसाठी पण असे फ्लाईट, हेलिकॉप्टर पाठवल्याच्या बातम्या आल्या होत्या की, आणि असं वाटत होतं की आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस आणि ही टीम आता काय राज्याचा कायापालट करेल. पेशंट्सला ॲम्ब्युलन्स, शेतकऱ्यांना सगळं सोयी मिळतील आणि काय कायापालट होईल. परंतु काही झालं नाही. शेतमालाचे भाव जे होते ते वाढले नाहीत, बाजारपेठ मिळाली नाही. उलट आपत्ती जेव्हा येते शेतकऱ्यांवर, त्याची जे काय मदत मिळाली पाहिजे, रीतसर मदत मिळाली पाहिजे कायद्याने, तीसुद्धा हे देत नाही आहेत. हे मात्र आपसामध्ये यांचं सगळं साटलोटं चाललेलं आहे. कसे कुठे जंगलं काढता येतील, तपोवनची जागा हडप करून कशी त्याच्यातनं पैसा काढता येईल, नवीन आणखी 2-4 नको असलेले हायवे चौपदरी, 6पदरी करून त्याच्या आजूबाजूला जमिनी लाटायच्या, या कंपन्यांकडून पैसा घ्यायचा, ह्याच्यामध्ये हे सगळे व्यस्त आहेत. इतका भ्रष्टाचार
वाढलेला आहे सध्या 2014 नंतरचा माझा वैयक्तिक अनुभव आहे की प्रचंड भ्रष्टाचार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या देखील व्यवस्थेमध्ये झालेला आहे. निर्लज्ज झालेले आहेत अधिकारी. नेत्यांचं आणि पुढाऱ्यांचं तर सोडाच, त्यांचं काय चाललेलं आहे ते तो विषयच वेगळा आहे. तर याच्यात शेतकऱ्यांची कोणीच दखल घ्यायला तयार नाही. आणि मग इलेक्शन येतं आणि मग फुलीला एका मताला 4,000, 5,000, 7,000 असे देतात. याच शेतकऱ्यांचे ते मतं विकत घेतात. EVM मॅनिप्युलेट करतात. मतदार याद्यांचे घोटाळे करायला लागलेत आजकाल. असं सध्या सुरू आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय, लायकी नसलेल्या नालायक राज्यकर्त्यांच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडन्याच विकाव्या लागणार आहेत. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण हे फक्त स्वतःचे घरं भरतायत आणि ते जे दुसऱ्या पक्षांमधून यांच्याकडे जे जात आहेत ते देखील स्वतःचे घरं वाचवण्यासाठी आणि अजून भरण्यासाठी तिकडे जात आहेत. काँग्रेस सोडून भाजपत चालला आहे, ठाकरे गट सोडून शिंदे गटात चालला आहे, हे गट सोडून अजित पवारकडे चालला आहे. तर हे सगळी स्वार्थी, लबाड, घाबरट लोकांचे हे सगळी फौज आहे, गँग आहे, लुटारूंची गँग आहे. जसं काँग्रेसचे प्रवक्ता प्रवन खेरा म्हटले की हे गांधीनगरची गँग आहे गुजरातची, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. तसे आपले जे आहेत हे सगळे लुटारू गँग आहे आपली सत्ताधाऱ्यांची जी आहे. या राज्यामध्ये लोकांना किडनॅच विकाव्या लागणार आहेत. ह्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय, हा सत्ता बदल झाल्याशिवाय आणि चांगले नैतिक लोक सत्तेत बसल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही. आणि आता इलेक्शनमधून बदलेल, राजकारणातून बदलेल, पण त्याच्यासाठी लोकांनी जागं राहणं आणि मतदानाच्या वेळीसुद्धा जागं राहणं आणि जे कोण भांडतायत, लढतायत संविधानासाठी, लोकशाहीसाठी, त्यांचं समर्थन करत राहणं देखील गरजेचं आहे. नाहीतर मग याला अनेक वर्ष लागतील, दशकं लागतील. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आपलं आयुष्य संपेल आणि मग आपल्या मुलाबाळांना पुढची जी पिढी आहे ती देखील अशीच असुरक्षित, भ्रष्ट, चारित्र्यहीन, अनैतिक सरकारमध्ये आणि समाजामध्ये आपली पुढची पिढी येईल. त्याच्यासाठी आपण जागं होणं, युनाईट होणं महत्त्वाचं आहे. स्वतःचे अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. कारण त्याने, या बिचाराने धमकी दिलेली आहे सरकारला की तुम्ही आता माझं उरलेलं कर्जाची सोय करा, नाही तर मग मी जीव देईल. तर माझी त्याला विनंती आहे की त्याने कुठलाही जीव देऊ नये, कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये आणि आपला जीव सांभाळावा. कर्ज वगैरे हे होत राहतं. तर या शेतकऱ्याला मी अपील करतो. या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन कुडे, तरुण माणूस आहे हा. तर भावा, असं करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही तुझ्यासाठी आवाज उठवतो आहोत. पण तू कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नकोस. आणि तुझा जर काही संपर्क मिळाला तर तुझ्यासाठी आम्ही फंडरेजिंगची पण अपील करू, जेणेकरून तुला थोडीफार आर्थिक तरतूद राज्यभरातून, विविध ठिकाणातून येऊ शकते. आपण ते देखील अपील करू. पण तू जीवाचं काही बरं वाईट करू नकोस आणि स्वतःला सांभाळ, कुटुंबाला सांभाळ. ज्यांच्याकडून कर्ज घेतलं आहे त्यांना हात जोडून त्यांना सांग की आता मी उरलेलं देऊ शकत नाही. 1,00,000चं 74 लाख केलं, अजून काय देणार आहेस तू त्यांना हात जोड आणि आता काही देऊ नकोस त्यांना पुढचं. नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.